नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आजचा वार आहे सॅटर्डे आणि आज थोडी खूपच उशिरा सुरुवात केली, म्हणजे मला जेवण वगैरे सगळं आवरून झालंय आणि त्याच्यानंतरची प्रिपरेशन म्हणजे जी उद्याची प्रिपरेशन असते त्याच्यामध्येच मी काय काय केलंय ते आज तुमच्या ब्लॉग मध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला आवडेल आजचा ब्लॉग। आणि कसं असतं ना, आपण बऱ्याच वेळा दुसऱ्या दिवशीचं प्लॅनिंग करतो संडेचं, की उद्या संडेला हे जेवण करायचंय किंवा आज आपण हे करूया, किंवा कधी कधी गेस्ट येणारे असतात आणि आपल्याकडे लिस्ट बरीच मोठी असते, पण त्याचं थोडंसं प्लॅनिंग किंवा त्याचं प्रिपरेशन आपण आदल्या दिवशी करून ठेवलं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप अशा इझी अशा होऊन जातात। तर मी आज तेच थोडक्यात तुमच्याबरोबर शेअर केलंय। आय होप तुम्हाला ते सगळं आवडेल। आणि माठासाठीच्या तुम्ही दिलेल्या कमेंट्स म्हणजे ज्या काही मला सजेशन्स दिले ते मला खूप आवडलं। ज्या ताईंनी रिक्वेस्ट केले म्हणजे सजेशन आपल्याला दिलेलं की तुम्ही म्हणजे माठामध्ये मीठ टाकून ते व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं, ते देखील मी ट्राय करून बघेन। आणि अजून एक छान कमेंट आलेली आपल्याला की त्यांनी असं म्हटलेलं की प्राजक्ता तू हिवाळ्यात घे माठ, म्हणजे तो उन्हाळ्यापर्यंत खूप छान असं सेट होईल। म्हणजे आपण एखादी गोष्ट बोलतो जसं लोणच्याचं म्हणतो ना, जे आधी घालून ठेवतो आणि नंतर नंतर छान असं मुरत जातं, तर ही गोष्ट तुम्ही माझ्याबरोबर शेअर केली, मला खूप आवडलं। कारण कधी कधी काही गोष्टी असतात मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि ती एखादी गोष्ट माझ्याकडनं पण राहून गेलेली आहे आणि तुम्ही आज मला ती आठवण करून दिली, तर मला खूप छान असं वाटलं। अशाच छान छान कमेंट्स करा आणि मला काही सजेशन्स असतील ना तुम्ही मला दिलात तर मला खूप आवडेल आणि येणाऱ्या ब्लॉग मध्ये मी त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट देखील करेन। आज छोटी मोठी बरीचशी कामं होती, जेवण वगैरे झालं आणि आज साधा सिंपल सरळचा मेनू होता। कारण काय झालं, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस खूप असं पूर्ण असं जेवण घेतलेलं, तर आज आम्ही नॉर्मल जो एक व्हाईट पुलाव येतो तो केलेला छानपैकी आणि तोच खाल्ला, एक भाजी केलेली, बस दॅट्स इट, एवढंच जेवण होतं। आणि आता थोडंसं प्रिपरेशन पण होतं, माझी आठवड्याची कामं पण बरीच असते, थोडं आजच्या ब्लॉग मध्ये शेअर केलं। आय होप तुम्हाला आवडेल। थंबनेल वरनं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्याच असतील। तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया। तर इथे मी चिकन घेतलेलं आहे, हे आपल्याला मॅरिनेट करायचं बिर्याणीसाठी आणि हे चिकनसाठी, म्हणजे ह्याचं मी काय करणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल। तर हे मी इथे साईडला घेतलंय आणि हे देखील आहे। हे 700 ग्रॅम पर्यंत चिकन आहे आणि हे 400 ग्रॅम पर्यंत चिकन आहे। मी अंदाजाने सांगते कारण हे जवळपास मी आणलेलं 1.25 किलो चिकन आणलेलं, तर हे 700 ग्रॅम असेल ऑलमोस्ट आणि हे 400 ग्रॅम पर्यंत असेल। आता याच्यामध्ये आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारे मॅरिनेट करायचं। हे अगदी साधं सोपं आणि इझी पद्धत आहे, याच्यामध्ये जास्त आपण काही टाकणार आहोत। बाकी जे मेन आपल्याला मॅरिनेट करायचं ते बिर्याणीसाठी करायचंय आणि जर तुम्ही ओव्हरनाईट ठेवलं ना तरच त्या बिर्याणीला अजून खूप छान अशी टेस्ट येते। तर सर्वात आधी मी मसाले सांगते। इथे घेतलाय मी हा 1 चमचा बिर्याणी मसाला आहे, ही लाल मिरची पावडर आहे, फक्त कलरसाठी वापरते ही मी, आणि ही हळद आहे, ही आता आपण याच्यामध्ये ओतून घेऊ। त्याच्यानंतर आहे इथे पुदिन्याची पानं टाकते मी याच्यामध्ये। त्याच्यानंतर आहे कोथिंबीर भरपूर अशी, कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते त्याला। त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडासा पातीचा कांदा मी आत्ताच फ्राय करून घेतलाय। उद्या बिर्याणीसाठी पण आपण हाच यूज करणार आहोत, म्हणजे जेव्हा लेअर करू तेव्हा। तर थोडासा टाकलाय, अगदी थोडा, जास्त असं टाकलेला नाहीये। आणि यामध्ये मी दही ओतणार आहे। दही थोडंसं जे घट्ट असं आहे तेच टाकणार आहे, म्हणजे जास्त पाणी सुटणार नाही। आणि मी या मॅरिनेशन मध्ये कुठेही मीठ टाकणार नाहीये। आता आपण उद्या जेव्हा बिर्याणी करू ना तयार तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचंय। आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकते मी आणि हे सगळं आहे ना आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचंय। तर हा मसाला पहिला दह्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी ओतणार आहे हा जो मी एक मोठा टमॅटो घेतलेला आहे तो आपण टाकायचा याच्यामध्ये। टमॅटो आपण उद्या देखील टाकणार आहोत। आणि मी इथे तूप घेतलेलं आहे, हे साजूक तूप आहे, हे जवळपास 1 मोठा चमचा आहे, तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता। आणि आता ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय। तेल किंवा जेव्हा तूप तुम्ही जेव्हा टाकता तेव्हा चिकन आपलं छान मऊ असं होतं। याच्यामध्ये जर तुम्ही जी कोंबडी असेल, जर तुम्ही खूप वजनाची घेत असाल, म्हणजे 2-2.5 किलोची आपण कधी कधी आणतो, तर त्याचे पीस खूप मोठे असतात आणि फोड पण ना त्याची थोडीशी कडक असते, शिजायला वेळ लागतो। तर अशा वेळेस आहे ना तुम्ही लिंबू देखील याच्यामध्ये मॅरिनेशनमध्ये अर्ध लिंबू टाका, त्याच्यामुळे चिकन खूप छान सॉफ्ट आणि ज्युसी असं होतं मॅरिनेट केल्यामुळे।
तर हे आता माझं ऑलमोस्ट झालंय. आणि ना थोड्याशा 2 मिरच्या देखील घेतलेल्या मी. या बघा इथे 2 मिरच्या घेतल्यात, म्हणजे थोडासा तिखटपणा येईल याने. तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही वापरू शकता मिरच्या. पाहिजे असेल तर तुम्ही वापरा, नाही तर स्किप केलं तरी चालतात. पण मी टाकते याच्यामध्ये. आणि ना हे छान आपल्याला मिक्स करून घेऊन आता आपल्याला हे मॅरिनेट करायचंय. मी आता हे ओव्हरनाईटच ठेवणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला उद्या बघायला मिळेल की याला कलर पण खूप छान आलाय आणि टेस्टला तर खूप छानच होईल. अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्ही. आता हे चिकन आपलं बिर्याणीचं मॅरिनेट झालंय. आता आपण जे सुकं चिकन म्हणू शकता किंवा थोडंसं ग्रेव्ही असं चिकन जे आपल्याला करायचं, त्याच्यासाठी मी आता हे बाकीचं जे उरलेलं दही आहे ते मी याच्यात ओतून घेते मॅरिनेशनसाठी. आणि याच्यामध्ये पण आपण बाकी मसाले वगैरे काही ऍड करणार नाही आहोत. याच्यामध्ये थोडासा पुदिना जो आहे तो, भरपूर अशी कोथिंबीर, त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणची पेस्ट देखील मी अगदी थोडीच टाकली आहे, जास्त टाकणार नाहीये मी. आणि थोडासा कांदा, पातीचा नाही, आपला हा तळलेला कांदा आहे, हा देखील थोडासा घेतलाय मी. आणि हे पण आपल्याला मिक्स करून ठेवून द्यायचंय. हे पण ओव्हरनाईटच ठेवायचंय आपल्याला. तुम्हाला वाटलंच तर हळद टाका किंवा सगळ्याची आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट करून जरी तुम्ही यूज केलं तरी फ्लेवर खूप छान येतो. आता हे आपल्याला पॅक करून ठेवायचं. तर पॅक मी झाकण लावून ठेवतेस, पण त्याच्या आधी याच्यावर फॉइल पेपर लावते आणि मग पॅक करून ठेवते, म्हणजे याच्यातनं कसं पाणी ह्याला सुटणार नाही आणि चिकन खूप असं पाणी सुटून अजून त्याला खूप ग्रेव्ही जास्त मग होऊन जाते. तर आपण जर फॉइल पेपर लावला ना वरती तर अजिबात पाणी सुटत नाही त्याला. फॉइल पेपरने रॅप केल्यामुळे ना अगदी पॅकिंग व्यवस्थित होतं. कुठेही याचा फ्रीजमध्ये स्मेल आहे ना इकडे तिकडे जात नाही आणि व्यवस्थित राहतं. याच्यावरती जर तुम्हाला एखादं झाकण ठेवायचं असेल तर झाकण ठेवून देखील तुम्ही ठेवू शकता किंवा असंच जरी ठेवलं तरी फ्रीजमध्ये अजिबात ह्याला काही होत नाही. कारण आपल्याला एक भीती असते की नॉनव्हेज पदार्थ आपण असाच ठेवतोय फ्रीजमध्ये तर त्याचा स्मेल आजूबाजूच्या पदार्थाला लागेल, तर असं अजिबात होत नाही. अशा पद्धतीने रॅप करून जर तुम्ही ठेवलं ना तर परफेक्ट असं राहतं आणि मेन म्हणजे स्मेल कुठेही इकडे तिकडे पसरत नाही. तर मी जेव्हा कधी करते तेव्हा अशाच पद्धतीने ओव्हरनाईट ठेवलं की खूप छान अशी बिर्याणीची टेस्ट येते. चिकन आता मी फ्रीजमध्ये मॅरिनेट करायला ठेवून दिलेला आहे आणि त्यानंतर आता हा जो उरलेला कांदा आहे तो छान असा कुरकुरीत दिसतोय बघा. कांदा आपण छानपैकी बारीक चिरून घ्यायचा आणि त्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर असं टाकून पाणी सुटेपर्यंत ठेवून द्यायचं आणि नंतर त्याच्यातलं पाणी आणि जे मिठाचं जे पाणी सुटतं ते छानपैकी दाबून पिळून घ्यायचं आणि मग तो तेलामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं. आता सगळं झाल्यानंतर मग जी काही आपली क्लिनिंग असते तिथं होणं खूप गरजेचं आहे, कारण मग सकाळी खूप गडबड असते आणि मी तेव्हाच सगळं क्लीन करून टाकते. आता गॅस ओटा प्लॅटफॉर्म वगैरे जे काही क्लीन करायचं होतं सगळं क्लीन करून घेतलंय आणि आता भांडी घासून घेते, कारण हा मोठा टास्क असतो. कारण कितीही कामं म्हटलं ना आपण करू शकलो तरी भांडी घासायचा आपल्याला सर्वात शेवटी कंटाळाच येत असतो. तर जास्त भांडी नव्हती, कारण मी जसं म्हणते जसं माझी कामं होत जातात तशी मी भांडी ही घासत जाते. त्याच्यामुळे आता फक्त ही जेवणाची थोडीशी मॅरिनेशनची अशी सगळी भांडी होती तर तीच आता घासून घेते. आणि मग याच्यानंतर अजून एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे, कारण काय झालं आपण माठ आणलेला आणि तो माठ देखील मला भिजत घालून ठेवायचा होता. तर इथे मी माझ्याकडे एक छोटी बकेट आहे जी असते माझ्याकडे, तर त्याच्यामध्ये मी म्हटलं आपण माठ भिजत घालून ठेवूया आज रात्रभर आणि मग आपण पुढच्या गोष्टी म्हणजे त्याच्यामध्ये परत पाणी भरून ठेवायचं. आणि जे ताईंनी सजेशन दिलेलं की त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकून फक्त फिरवून घ्या सगळीकडे, तर ती पद्धत पण करायची आहे. तर आत्ता मी ओव्हरनाईट आज हे ठेवते, म्हणजे उद्या सकाळी मग बघू आपण कसं काय होतंय ते. ओव्हरनाईट ठेवायचं की अजून एखाद दिवस ठेवू, पण आता हे जेव्हा उद्या सकाळ होईल तेव्हाच मला कळेल की माठ कसा आहे, कुठल्या कंडिशनमध्ये आहे. कारण जसं आई मला म्हणालेली की कधी कधी क्रॅक देखील जातो आणि जास्त पाण्यामध्ये ठेवलेला असेल, नीट भाजलेला नसेल तर तो फुटला देखील जातो. तर बघू आपण कसं काय ते. आत्ता ना मला रात्री थोडंसं फ्रेश व्हायची गरज होती आणि म्हटलं त्याच्यासाठी आपण काय पिऊया, तो कोल्ड कॉफी पिऊया असं म्हटलं. तर इथे मी दूध घेतलंय, थंड दूध, त्याच्यामध्ये कॉफी पावडर, थोडासा व्हॅनिला इसेन्स आणि तुम्हाला आवडीप्रमाणे म्हणजे कमी जास्त जशी साखर हवी आहे तशी मी थोडीशी साखर टाकलेली आहे. मी एक छोटा 1 चमचा, म्हणजे हे माझे अगदीच छोटे चमचे आहेत ते 4 चमचे, म्हणजे हा मोठा 1 चमचा असा आहे. आणि हे आता मिक्सरला थोडंसं आईस्क्रीम टाकलं व्हॅनिला आणि मिक्सरला छान असं
म्हणजे काय बोलतात अगदी फेस येईपर्यंत तुम्हाला फिरवून घ्यायचं आहे. माझ्याकडे हा जो ग्लास आहे माझा ज्यूसचा, त्याच्यामध्ये थोडंसं डेकोरेशनसाठी आपला जो सिरप येतो चॉकलेट सिरप, तो मी सगळीकडे ओतून घेते. चॉकलेट सिरप मी काय माझ्याकडे जास्त मोठी बॉटल आणून ठेवत नाही, कारण मला तो जास्त यूज होत नाही. असं छोटं एक 10 वाला पाऊच जे मिळतं तेच आणून ठेवते आणि थोडंसं डेकोरेशन केलं. आणि आत्ता आपण हा जो कॉफी केलेली आहे ती याच्यात ओतून घेते आणि छानपैकी ना तिला फेस आला. तर फेस अशी आलेली असेल ना तरच ती खायला खूप छान अशी लागते. थोडंसं जास्त असं फिरवून घेतलं तुम्ही मिक्सरमध्ये हळूहळू करून तर त्याची टेस्ट पण खूप छान लागेल. एकदमच असं फिरवायला जाऊ नका तुम्ही. आता याच्यामध्ये थोडंसं आईस्क्रीम, थोडंसं डेकोरेशनसाठी वरून परत चॉकलेट सिरप टाकते आणि माझ्याकडे थोडेसे चोको चिप्स असतात अवेलेबल, तर ते थोडेसे चोको चिप्स टाकलेत. आणि आता आपली ही कॉफी मस्तपैकी तयार झाली आहे. कारण आता मला थोडंसं व्लॉगचं पण एडिटिंगचं काम आहे आणि माझं एक ऑर्डर आहे, त्यासाठीची पण बरीचशी अशी कामं आहेत. तर ते थोडंसं माझं एक अर्धा एक तासाचं काम आहे. तर त्यासाठी मला एनर्जी हवी आहे, थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून ही गोष्ट करते. तर कॉफी तयार झाली आहे. कॉफी पिणं काही कोल्ड कॉफी पिणं जास्त होत नाही. आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत तर म्हटलं आज कोल्ड कॉफी पिवा. आणि अजून मला थोडीशी कामं आहेत, पण आज ती कामं मी तुमच्याबरोबर शेअर करणार नाही. मला उद्यासाठी एक म्हणजे ऑर्डर आहे, त्याची तयारी मला उद्या करायची आहे. म्हणजे बनवायचं उद्या, पण आज त्याची थोडीशी बॉक्सची किंवा मेजरमेंट्स वगैरे आहेत ते आता मला सगळं करायचं आहे. आणि त्याच्यासाठी अजून एनर्जी हवी, थोडंसं अजून काम करायला मला काय बोलतात एक अजून एनर्जी छान अशी पाहिजे. त्याच्यासाठी म्हटलं आता ही कोल्ड कॉफी पिते आणि बाकी सगळी कामं आवरून झाले. फक्त माझं बॉक्स आणि बॉक्स मेन म्हणजे कुठचं मला कशामध्ये काय काय पॅकिंग करायचं ते ठरवायचंय. आणि त्याचबरोबर मेजरमेंट खूप महत्वाचं आहे. आणि सगळे प्रोडक्ट्स माझे रूम टेम्परेचरवरचेच असतात. बेकिंगचे कुठलेही प्रोडक्ट्स तुम्ही जर वापरत असाल तर ते रूम टेम्परेचरचेच असले पाहिजे. तुम्ही फ्रीजमध्ये जर स्टोअर करत असाल तर आधी ते बाहेर काढून ठेवा 4-5 तास तरी आधी. त्याने खूप चांगला रिझल्ट येतो आपल्या कुठल्याही बेकिंगच्या प्रोडक्ट्स म्हणजे जे काही तुम्ही बनवत असाल त्याच्यामध्ये. शक्यतो मी तर ठेवतच नाही. ज्या माझ्या पर्सनल यूजच्या गोष्टी असतात त्याच फ्रीजमध्ये असतात. ज्या मी घरात जेवण वगैरे काही बनवते किंवा जे मला पर्सनल साठी काही बेकिंगचं करायचं असेल त्याच वस्तू मी फ्रीजमध्ये ठेवते. बाकी सगळं बाहेरच ठेवते आणि ते तिथे स्टोअर करते. कसं स्टोअर करायचं त्याची पद्धत वेगळी असते. तर छान झाली, अगदी थोडी स्ट्रॉंग थोडी लाईट अशी छान अशी कॉफी झाली. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि छान अशा कमेंट करा. तुमची प्रत्येक कमेंटनी माझ्यासाठी एक नवीन एनर्जी घेऊन येत असते की मी छान ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करेन. तर लवकरच भेटेल उद्याच्या छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय, टेक केअर.